एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 51. नदी दिव्य गोदा तटीचा निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी, जया वर्णिता प्रेमाल्लाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. तो वैष्णव जसा जसा मागे लागत होता, मला श्रीखंडिया भेटवा, श्रीखंडिया भेटवा, तेव्हा नाथ महाराज डोळे मिटून स्वस्थ बसले. त्यांची आर्तता पराकोटीला गेली. ते रोमांचित झाले आणि भगवंताचा त्यांनी धावा सुरू केला. त्यांची व्याकुळता गोपी सदृश झाली आणि आश्चर्य घडलं. भक्ती जणू फळाला आली. साक्षात चतुर्भुज सामोरे ठाकले. तिघांनाही एकदम दर्शन घडलं. एकनाथ महाराज, गिरिजाबाई आणि वैष्णव तिघांनीही एकदम लोटांगण घातलं. सस्मित भगवान अदृश्य झाले. ह्या त्रयींना परमशांतीचा लाभ झाला. सुखाचं माप तुडुंब भरलं. आता जीवनाचं सार्थक झालं. ह्या पुढचं जीवन फक्त परोपकारासाठी लावायचं याची त्यांना जाणीव झाली. दंडा काढोनिया नेला कुंभा, दंडा काढोनिया नेला कुंभा, पहिले भिवंडी चक्र फिरे, तेवी प्रारब्धातेनी संस्कारे, तेवी प्रारब्धाचेनी संस्कारे, कर्मानुसारे देहवर्ते, कर्मानुसारे देहवर्ते. कुंभारानं चाकाला गती दिली की त्यावरचा कुंभ काढून घेतला तरी ते फिरत राहतं. त्याचप्रमाणे कर्मानुसार प्राप्त झालेला देह प्रारब्धानुसार जगत राहतो. एकनाथ महाराजांच्या जीवनात हे तिसऱ्यांदा भगवत दर्शन घडत होतं. पहिलं शूलभंजन पर्वतावर सद्गुरूंच्या उपस्थितीत, मग औदुंबराखाली फकीराच्या रूपात, आणि आता हे तिन्ही वेळच्या परमानंदात किंचितही तरतम भाव नव्हता. नुसता आनंद, आनंद आणि आनंद सागरच. आता आलेली जागृतावस्था मात्र चमत्कारिक होती. डोळ्यांना श्रीखंड्याची सवय झाली होती. त्यांना तो ठाई ठाई वावरताना भास होई, पण दृष्टीला दिसत नसे. त्याची उणीव म्हणजे मनाची विचित्र अवस्था होती. सार शून्याकार भासत होतं. श्रीमद भागवताचा 5वा अध्याय पूर्ण होत होता. ह्या अध्यायाचा विषय होता वसुदेव देवकीचा पुत्रमोहाचा विलय. एकनाथ महाराजांनी तो अत्यंत रसाळपणे आणि तन्मयतेनं वर्णन केला, जणू काही ते स्वतः हरिपंडिताच्या मोहावर विजय मिळवत होते. विषयाचा आणि अध्यायाचा उपसंहार करताना सद्गुरु स्मरण करून ते म्हणाले, स्वये वावडी करून पूर्ण, स्वये वावडी करून पूर्ण, तीसी उडविजे जेवी आपण, मग उडालेपणे जाण, आपल्या आपण संतोषी जे, आपल्या आपण संतोषी जे. आपणच पतंग तयार करून उडवायचा आणि तो उंच उडाल्याचा आनंद व्यक्त करायचा. त्याप्रमाणे माझे सद्गुरू माझ्याकडून ग्रंथार्थ वधवून घेत आहेत आणि श्रोत्यांच्या मिशानं तो ऐकून संतोष झाल्याचं सांगत आहेत. सद्गुरूंच्या कृपाप्रसादाला स्मरून त्यांनी अध्यायाची समाप्ती केली. पांडुरंग हरी वासुदेव हरी हा जय जयकार करून आरती झाली. प्रसाद वाटप झालं. काशीहून 2 जण आपणास भेटायला आले आहेत. हा निरोप मिळताच नाथ महाराज व्यासपीठावरून उठले. ते उद्धवाला म्हणाले, आलेल्या अतिथींचं स्वागत कर. त्यांना हातपाय धुवायला पाणी देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला आज सांग. तोवर मी सोवळं बदलून येतोच. काशीचे पाहुणे म्हटल्यावर गिरिजाबाई आणि एकनाथ महाराज दोघांनाही वाटलं की हरीचं क्षेम कुशल सांगायला ते आले असावेत, नाही का. पाहुणे आत आले. त्यांनी विजयी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. प्रवचन सोहळा आल्याबरोबर पाहिलाच होता, त्यामुळं ते भारावले आणि एकनाथ महाराजांची वाट पाहत
जाजमावर बसले. एकनाथ महाराज स्वतः वेळणीत गुळाचे खडे आणि पाण्याचा तांब्या भांडं घेऊन तिथे आले. त्यांचं धारदार शरीर, तेजपुंज चेहरा आणि भावपूर्ण दृष्टी पाहताच पाहुण्यांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. दोघं चटकन उठले आणि त्यांनी नाथ महाराजांना नमस्कार केला. आपल्या भावमधुर शब्दात नाथांनी क्षेमकुशल विचारलं आणि पैठणला येण्याचं प्रयोजनही विचारलं. एक जण म्हणाला, आम्ही आपणास काशीस घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. मला घेऊन जाण्यासाठी? का बरं? हरीकडची सारं जण काही क्षेम आहेत ना? त्याला काही नड अडचण नाही ना? नाथ महाराज काळजीच्या स्वरात म्हणाले. कोण हरी? ते आम्हास ओळखत नाही. आम्ही तर तिथल्या फार मोठ्या मठाधिपतींच्या आज्ञेने इथे आलो आहोत. दुसऱ्याने सांगितलं. काशी क्षेत्रातले मठाधिपती? त्यांचं माझ्याकडे काम निघालं काय? आणि काही कल्पना त्याची? नाथ महाराजांनी भराभर प्रश्नामागून प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांना संभ्रम पडला होता, पण उलगडा होत नव्हता. महाराज, सारं काही सविस्तर सांगतो. पहिला इसम उपवस्त्र सारखं करत म्हणाला, आपण फार लांबून आलेले आहात, तेव्हा प्रथम अंघोळ करून घ्या, फराळ करून घ्या, विश्रांती घ्या, मग सगळी हकीकत सांगा. नाथ महाराजांनी त्यांना शांतपणे सांगितलं. तिथंच बाजूला उभ्या असलेल्या गिरिजाबाईंची निराशा झालीच होती, कारण हरीकडून काहीच सांगावं नव्हता. त्यांना वाटलं, उगाच जीव अधांतरी ठेवण्यापेक्षा पाहुण्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्यायचं. मागावून त्यांची विश्रांती झाली असती की. मंडळी खरंच दमली भागली होती. पण मठाधिपतींचा निरोप सांगणं हे आधी गरजेचं होतं. म्हणून त्यांनी आरामाचं तेवढं बाजूला ठेवलं आणि म्हणून नाथांना ते निरोप सांगून विसावणार होते. त्यांना म्हटलं, हे महाराज खरंच दुसऱ्याच्या मनाची काळजी वाहणारे दिसतात, म्हणून तर त्यांना आमचे कष्ट समजले. अशी परांतरे जाणणारी किती माणसं असतात. त्या आपल्या मठाधिपतीनं आपली मनं अद्याप जाणली नाहीत. स्नान फराळ झाल्यावर श्रमपरिहार झाला. सायं संध्येसाठी नाथ महाराज गंगेवर गेले होते. ते अद्याप परतले नव्हते. म्हणून पाहुणे हातपाय धुवून विश्रांती घेत बसले होते. सायंकाळची आरती झाली. रात्रीच्या धान्य फराळाला अद्याप थोडा अवकाश होता, म्हणून नाथ महाराज त्या दोघांजवळ आले. जाजमावर बसत म्हणाले, आता तुमच्या येण्याचं प्रयोजन सांगा मंडळी. किंचित उग्र नजर असलेला इसम दाढी कुरवाळत म्हणाला, आपण श्रीमद भागवतावर टीका लिहिली आहे असं आमच्या मठाधिपतींनाही कळलंय. नाही, अजून पूर्ण नाही झाली आहे, पण ही वार्ता काशीपर्यंत पोहोचली म्हणजे आश्चर्यच आहे. यज्ञोपविताच्या किल्लीशी चाळा करत नाथ महाराज नम्रपणे म्हणाले. दुसरा गोबऱ्या गालाचा इसम म्हणाला, कुणीतरी पैठणचा मराठी माणूस गंगेवरच्या मनकर्णिका घाटावर भागवताची मराठी टीका नित्य वाचत असतो. उद्धव समईच्या वाती सारख्या करायला आला होता. तो म्हणाला, महाराज, भागवताचे 2 अध्याय पूर्ण झाल्यावर इथल्या श्रोत्यांपैकी एक जण ही टीका घेऊन काशीस गेला होता, तोच तो असेल. मनकर्णिका घाटावर येणाऱ्या काही जिज्ञासूंनी त्याचं हे वाचन कुतूहलानं ऐकलं आणि आश्चर्यानं थक्क होऊन त्यांनी ही वार्ता मठाधिपतींना सांगितली. मग काय विचारता, गुरु महाराजांची तोळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी ताबडतोब त्या मराठी माणसाला मठात पाचारण केलं आणि जाब विचारला. नाथ महाराज म्हणाले, एवढं रागवण्यासारखं काय त्यात? श्रीमद भागवतासारख्या पवित्र ग्रंथाला असं अपवित्र कुणी केलं? सालंकृताला ही अशी लक्तर कोणी नेसवली? हा पापी नतभ्रष्ट कोण? हे असं अपकृत्य करायला त्याचं धाडस तरी कसं झालं? त्याला परवानगी कुणी दिली? तो इसम गुरूंच्या शब्दात आणि आविर्भावात सांगत होता. त्या मराठी माणसानं पैठणची सर्व हकीकत, आपलं नाव, आपली योग्यता सांगितली, तरी गुरु महाराजांनी आम्हास मुद्दाम तुम्हाला घेऊन येण्यासाठी पाठवलं. दुसरा म्हणाला,
ते मठाधिपती, शास्त्रज्ञ आहेत, दिग्गज विद्वान आहेत. काशी क्षेत्री त्यांचा फार दबदबा आहे. रात्री कीर्तनात एकनाथ महाराजांनी जाहीर केलं की आम्हाला काशीला जाणं आहे. ते फार अगत्याचं आहे, म्हणून उद्यापासून इथलं श्रीमद भागवत पुराण बंद करणं भाग आहे. पण ज्यांची इच्छा असेल त्यांनी पुराणाच्या वेळेत इथं येऊन झालेल्या अध्यायांचं पारायण करायला हरकत नाही. हे ऐकताच सगळ्यांना फार आश्चर्य वाटलं आणि मानसिक धक्का बसल्यासारखे झाले. हे असं तडकाफडकी का ठरलं? हरिपंडिताचं क्षेमकुशल आहे ना? मला श्री काशी विश्वेश्वराचं आमंत्रण आलं आहे. ही माझ्यावर ईश्वर कृपाच नव्हे का? मी विनाविलंब उदयिक यात्रेस निघणार आहे, नाथ महाराजांनी सांगितलं. आता नाही म्हणलं तरी नाथांचं प्रौढत्व थोडं उताराला लागलं होतं. त्यामुळं इतक्या लांबच्या प्रवासाची गिरिजाबाईंना काळजी वाटत होती. नाथांनी निक्षून बजावलं होतं, काशीकर दोघं माझ्या सोबतीला आहेत, तेव्हा इथून माझ्याबरोबर कुणीही येऊ नका. नुसत्या पैठणमध्येच नव्हे तर श्रोत्यांच्या मार्फत पंचक्रोशीत वार्ता पसरली की नाथ महाराज काशी यात्रेला निघाले. पूर्वी ही यात्रा झाली असून पुन्हा निघाले अशी चर्चाही सुरू झाली. उद्धव आणि गिरिजाबाई आपापसात बोलत होते. जर ह्या टीकेबद्दल काशी क्षेत्री वादविवाद झाला आणि तिथल्या मंडळींनी आकस धरून नाथ महाराजांवर जरा काही वाईट प्रसंग आणला, अगर त्यांना देहदंड दिला, तर आपल्यापैकी कुणीतरी जवळ असायला हवं. शांतीसागर एकनाथ महाराज आपल्या मताशी चिकटून राहतील, पण प्रतिकार करणार नाहीत, तर सारं धीर गंभीरपणे सोसत राहतील. सारी मंडळी तयारीच्या गडबडीत होती. गोदावरी मुक्तेश्वरासह वडिलांना भेटायला नमस्कार करायला आली होती. शुभस्य शीघ्रम म्हणून एकनाथ महाराज त्या दोघाही काशीकरांसह निघाले. गाव शिवेपर्यंत पैठणकर मंडळी पोहोचवायला आली होती. प्रत्येकजण त्यांचं शुभचिंतन करत होता. एकनाथ महाराजांच्या कार्याला यश चिंतित होता. नाथ महाराजांनी कितीही निक्षून सांगितलं असलं तरी गिरिजाबाई आणि उद्धवानं दोन खात्रीची विश्वासाची माणसं त्यांच्या मागे रवाना केलीच होती. गावातले शास्त्री पंडित मात्र आनंदानं उल्हसित झाले होते. आम्ही म्हणत होतो ते त्याला पटलं नाही. काय आता छान झालं. सोनारानं कान टोचले म्हणजे बरं. आता येईल थोबाडीत मारल्यासारखं तोंड घेऊन. निघताना देवगिरी किल्ल्याच्या दिशेकडे तोंड करून नाथ महाराजांनी प्रणाम केला. गुरुराया, तुझ्या वाचेनं मी बोलतो आहे. या प्रवासाचं श्रेय ही तुलाच आहे. मराठी भाषेसंबंधीची ओवी त्यांना वारंवार स्मरत होती. संस्कृत भाषा देवी केली, प्राकृत काय चोरापासून आली. बासनात बांधलेलं दिव्य ज्ञान प्राकृतात आणून ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम माऊलींनी केलं. खांदी पताका घेऊन भागवत धर्माचा प्रचार केला, त्याचा पुनरुद्धार केला. आजही त्याच काळची परिस्थिती झाली आहे. अस्मानी सुलतानीच्या कैचित प्रजा सापडली आहे. दुर्गादेवीच्या दुष्काळासारखे दुष्काळ, अनियमित निसर्ग ही झाली. अशी अस्मानी परंपरा, सुलतानी तर काही विचारायलाच नको. जिकडे तिकडे जुलूम, अत्याचार, बळजोरी, बलात्कार, शिवाय धर्मांतराला तर काय राजाश्रयच मिळतो आहे. या अशा अस्थिर परिस्थितीत भागवत धर्माची ससेहोल पालट होत आहे. खरा धर्म कोणता याचं संपूर्ण विस्मरण होत आहे. म्हणून तर खऱ्या भागवत धर्माला पुन्हा उजाळा देणं गरजेचं आहे. जय हरी.